पण पुरुष जेव्हा भांडतात तेव्हा शिवी कोणाला दिली जाते माहितीये? आईला, बहिणीला, ज्या त्या भांडणात कुठेही नसतात. कधी विचार केलाय का की असं का होतं? जेव्हा दोन पुरुष भांडतात तेव्हा एकमेकांवर ते राग काढतात, पण शब्द कुठे जातात? आईवर, बहिणीवर. ज्यांचा त्या भांडणाशी काहीही संबंध नसतो त्यांना मध्ये का ओढलं जातं? खरं कारण माहितीये? जेव्हा माणूस शब्दांनी शिव्या देतो तेव्हा तो खरं तर समोरच्याला नाही तर स्वतः आतल्या हरण्याचा राग व्यक्त करत असतो. लहान मुलालाही समजेल अशी एक गोष्ट सांगते. ते जेव्हा खेळात हरतात तेव्हा ते काय करतात? रडतात, इतरांवर राग काढतात. मोठी माणसंही तशीच करतात. जेव्हा त्यांच्याकडे चांगले शब्द नसतात तेव्हा ते वाईट शब्द वापरतात. पण खरी मर्दानगी काय आहे माहितीये? आवाज मोठं करणं नाही, समोरच्याला घाबरवणं नाही, आई बहिणींना शिव्या देणं तर अजिबातच नाही. खरी ताकद म्हणजे राग आला तर स्वतःवर ताबा ठेवणं. आपण म्हणतो पुरुष सशक्त आहे, पण राग आला की तो आपल्याच घरच्या स्त्रियांना शब्दांनी खाली पाडतो. हे सशक्तीकरण नाही तर ही आपली मानसिक कमजोरी आहे. जो समाज आपली लढाई बायकांच्या अपमानातून जिंकायचा प्रयत्न करतो तो समाज कधीच मोठा होत नाही. आज गरज आहे स्त्रीवर हात उचलण्याच्या आधी आणि शब्द बोलण्याच्या आधी विचार करण्याची. कारण शब्द बदलले तर वाद बदलतात, वाद बदलले तर नाती बदलतात, नाती बदलली तर अख्खी दुनिया बदलते. म्हणून शिव्या देणं सोपं आहे, पण संस्कार जपणं हीच खरी ताकद आहे.